तर वायू प्रदूषणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे। नवी मुंबई मनपा आयुक्तांना कोर्टाकडून अल्टिमेटम देण्यात आला होता। मॉनिटरिंग सिस्टीम आणि त्याचा डेटा प्रतिज्ञापत्रावर घेऊन या असे आदेश न्यायालयानं नवी मुंबई मनपा आयुक्तांना दिले होते। तर दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू आहे। भविष्यात अंबादास दानवे आमच्या सोबत असतील असा खळबळजनक दावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय। असं दानवे साहेब म्हणाले। म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील ते। दानवे पक्षावर येणार शिवसेनेत? मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। येत्या 1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांना या बजेटकडून नेमकं काय हवंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूयात। केंद्र सरकारच्या बजेटमध्ये दिव्यांगांना पाहिजे अशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि दिव्यांगांना जी पेन्शन मिळते त्यात फक्त 35% वाटा केंद्र सरकारचा आहे। त्यात त्यांनी पेन्शनमध्ये दिव्यांगांचा पेन्शनसाठी वाटा जास्त करावा ही माझी प्रमुख मागणी आहे। आणि केंद्राकडून येणाऱ्या ज्या सवलती आहेत त्या फक्त कागदावर असतात, तर खऱ्यामध्ये उतरवत नाहीत। माझी केंद्राकडे एवढीच मागणी आहे की गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत, गृहिणींनी कोणत्या पद्धतीनं त्यांना म्हणजे हँडल करायला लागतंय, त्या गॅसच्या किमती कमी व्हावेत थोड्याशा। आजकाल भरपूर ही निघाले ते जॉब्स वगैरे निघालेत, पण केमिकलच्या डिमांडला जरा जॉब्स कमी आहेत। तर गव्हर्नमेंटनं स्टार्टअपला जरी नवीन युवा जे नवीन स्टार्टअप करतात तर त्यांना बऱ्यापैकी सहकार्य केलं पाहिजे। भरपूर सबसिडी होत्या आधी, तर गव्हर्नमेंटनं सबसिडी डिक्रीज केली, तर तो फटका नवीन आता युवक ज्यांना स्वतःचा व्यवसाय नवीन चालू करायचा आहे तर त्या व्यवसायाला त्यांना काहीतरी एक स्वतःचा नाही पण गव्हर्नमेंटकडून काहीतरी मदत असले तेवढ्यासाठी त्यांना एक सबसिडीसाठी थोडंफार विनंती करावी। बजेटमध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, खतांची सबसिडी मिळावी। खतांची सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्याला देण्यापेक्षा खतांचे दर कमी करा। शेतकरी जगला तर देश वाचेल। शेतकऱ्यांच्यासाठी सरकारनं पहिल्यांदा हे करावं ना। हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हमी भाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।